हे मी आणि खूप सारे सेशन घेतलेले आहेत मी ह्या विषयावर. पुन्हा आज हे सेशन घेत आहे की तुमचे केस दाट करण्यासाठी काय गोष्टी उपयोगी आहेत. मला खूप महिला म्हणतात, मॅडम माझे केस खूप सुंदर होते, डिलेवरीमध्ये केस गळाले. मला इथे सगळ्या महिलांना एक सांगू इच्छिते मी सगळ्यांना, डिलेवरी हे कारण नाही आहे तुमचे केस गळण्याचं. तुम्ही प्रेग्नेंट असताना खूप चांगले प्रोटीन्स आहार घेत असतात, तर तुमचे जे केस आहे तर तुमचे केस त्यामध्ये बिलकुल आणि बिलकुलच गळत नसतात. फक्त एवढंच आहे की आफ्टर डिलेवरी तुम्ही तुमच्या स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करत असतात. झोपेच्या वेळा नाही, आहार जो आहे तो आहार योग्य नाही. बऱ्याच महिलांचं मी बघते की जेव्हा त्या प्रेग्नेंट आहे, बाळ पोटात आहे, तर त्या स्वतःची खूप काळजी घेतात. डिलेवरी झालं, बाळ हातात आलं, त्या स्वतःची काळजीच घेणं विसरतात. जर तुम्ही एक चांगला आहार घेत राहिलात आणि तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित ते पोषण देत राहिलात, प्रोडक्ट्स देत राहिले, तर तुमच्या केसांना बिलकुल आणि बिलकुल खराब होणार नाही आहे. आता आपण बघूया की खराब झालेल्या केसांचं आपण आता नेमकं काय करायला हवं. बघा, जर तुमचे केस खराब झालेले असतील, पातळ झालेले असतील, दाट नसतील, वाढत नसतील, तर सर्वप्रथम तुम्हाला आहारामध्ये मी सांगते ह्या गोष्टींचा पहिलं समावेश करायचा आहे. एक आहे पांढरी कच्ची तीळ, खायला सुरुवात करून घ्या. रोजचे 1 चमचा तुम्हाला ती खायचीच आहे. सध्या वातावरण पण बऱ्यापैकी थंड आहे, सो आपल्याला उष्ण जी तीळ आहे तर ती तीळ पचते. तीळ खाल्ल्यामुळे आपल्या केसांची वाढ झपाट्याने होते. कढीपत्ता खायचा आहे. कढीपत्त्याची 3 ते 4 पानं तुम्ही रोज खायला शिका. जर तुमच्याकडनं कच्चा कढीपत्ता खाल्ला जात नसेल तर तुम्ही कढीपत्त्याची चटणी करा आणि रोज 1 चमचा चटणी जी आहे ती तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. आवळा चूर्ण नेहमी ओरडून सांगते सगळ्या महिलांना, प्लीज रोज आवळा चूर्ण घेत चला. आवळ्याचे मुरब्बे, आवळ्याचं लोणचं बिंचं सगळं फेका. आवळकंठी झाली, आवळा कँडी झाली, काहीच नाही. त्याने फक्त तुमचं वजन वाढते, कारण की त्याच्यात खूप साखर असते. खरं तर तुम्हाला काय प्यायचं आहे, आवळा चूर्ण. तर आवळा सरबत पण नाही घ्यायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आवळा चूर्णच घ्यायचं आहे. एका काचेच्या ग्लासामध्ये आवळा चूर्ण टाका आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोमट गरम पाणी टाका आणि ते तुम्हाला दिवसाला जेव्हा आठवण येईल तेव्हा पिऊन घ्या. याचा फायदा काय होतो, तुमचे केस दाट होतात, तुमचा चेहरा क्लीन होतो आणि तुमचं बेली फॅट कमी होते. आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप आहे आणि आवळ्यामधल्या विटॅमिन सीमुळे तुमच्या केसांना पण ग्रोथ येते आणि तुमचा चेहरा पण चमकदार बनतो आणि तुम्ही खूप सुंदर दिसतात. आणि आवळा हा पाचक असल्यामुळे तुमचं पोट पण साफ होते आणि तुमचा बेली फॅट पण कमी होतो. आवळा हा तुमच्या आहारामध्ये असायलाच हवा आणि असायलाच हवा. आवळा खाल्ल्याने तुमचे केस 40 ते 45 दिवसांमध्ये तुम्हाला दाट झालेले चांगले दिसतील. पण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. मी खूप महिलांचं बघते, खूप महिला काय करतात, 1-1.5 आठवडा घेतला, मॅडम काहीच फरक नाही पडला. मला सांगा, इतके वर्ष झाले जर का तुमचे केस पातळ आहे आणि तुम्ही त्या केसांसाठी जर काही केलेलं नाही, तर एका आठवड्यात त्या आवळा काही मॅजिक तर करणार नाही. 1-1.5-2 आठवडा तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू करायच्या आहेत. एकदा तुम्ही डॉक्टरांना सांगा आणि डॉक्टरांच्या ज्या सजेस्टेड टॅबलेट राहतील त्या तुम्ही घ्यायला लागा. तुम्ही डॉक्टरांना सांगा की आम्हाला कॅल्शियम, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या द्या. फॉलिक ॲसिड तुम्ही बघितलं असेल, प्रेग्नेन्सीमध्ये आपले केस खूप छान होतात का, कारण की आपण फॉलिक ॲसिडच्या गोळ्या तेव्हा घेत असतो. तर डॉक्टरांच्या सजेशननीच घ्या फॉलिक ॲसिड. आणि बऱ्याच जणींच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते. कॅल्शियम कमी झाले की आपले केस जे आहेत ते केस लवकर गळायला सुरुवात होतात. सो तुम्ही कॅल्शियम सोर्स जो आहे तो तुमच्या शरीरामधला वाढवा. त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडनं गोळ्या लिहून घेऊ शकत आहात किंवा तुम्ही कॅल्शियम असलेले, म्हणजे जसं की रात्री झोपताना दूध पिणं, कढीपत्ता खाणं, आवळा खाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्या. रोज ड्रायफ्रूट्स 2 का असेना पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड करा. ड्रायफ्रूट्समुळे तुमच्या केसांची वाढ होते, तुमचे केस दाट होतात आणि तुमचे केस सिल्की, सॉफ्ट आणि सुंदर होत असतात. म्हणून केस दाट करायचे असतील तर तुम्हाला सर्वात पहिले हे चेंजेस करायचे आहेत. दुसरं की केसांना तेल लावावं की नाही लावावं. ऑफकोर्स केसांना तेल लावायला हवं, हे आठवड्यातून एकदा लावायला हवं, जेणेकरून तुमचे केस लवकर पांढरे होत नाही, तुमच्या केसांची चमक उडत नाही. केसांना तेल कोणतं लावायला हवं, हर्बलच्या नावाखाली कुठलेही तेल केसांना लावू नका. मी तुम्हाला 2 ते 3 तेल सजेस्ट करते, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी लस्टर मॅजिकचं एक भृंगराज तेल सांगत आहे. खूप छान आहे, स्वस्त आहे, फक्त 299 रुपयाचं हे तेल आहे. बॉटल भरी मोठी येते. याच्यामध्ये काही ना झाडांच्या अशा पारंब्या टाकलेल्या असतात, म्हणजे मुळं टाकलेले आहेत आणि त्याच्यात ते तेल आहे. खूप छान आहे. तेल थोडंसं गरम करायचं, कोणतंही तेल डोक्याला लावा, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एरंडेलचं तेल मिक्स करायचं आहे आणि मग ते केसांना लावायचे. तेल थंड केसांना कधीच लावायचं नाही.
गरम करूनच तेल केसांना लावायचं असते. कोमट तेल हे तुमच्या स्नॅप्समध्ये तुमचे जे केसांची मुळं आहे त्याच्यामध्ये चांगलं जिरपतं आणि त्याच्याने तुमच्या केसांची वाढ चांगली होते, केसांना पोषण चांगलं मिळते. आठवड्यातून एकदा केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना तेल लावावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाकावे. तर तुम्हाला लस्टर मॅजिक हे एक तेल छान आहे. याचबरोबर तुम्हाला ऑस्केअरचं पण हेअर ऑइल एक खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही ऑस्केअर हेअर ऑइल पण वापरू शकतायत. ते पण तुम्हाला एक इंदुलेखा टाईप त्याची बॉटल आहे आणि ते पण तुम्हाला 36 हर्ब्स म्हणजे 36 काही जड्याबुट्या मिक्स केलेलं तेल आहे. याचबरोबर तुम्ही बदामचं तेल लावू शकताय. अल्मंड ड्रॉप, बजाज अल्मंड ड्रॉपचं पण बदामचं ऑइल जे आहे ते छान आहे. तुम्ही केसांना तेल लावा आठवड्यातून एकदा, केसांना मालिश करा. केस जास्तच डॅमेज झाले असतील, केसांचा रंग उडाला असेल, केस निर्जीव दिसत असतील तर कोरफडीचा गर काढा आणि तो केसांना लावा आणि 40 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून 2दा कोरफडीचा गर केसांना लावा. केस खूप सुंदर होतील तुमचे. कोरफड ही केसांसाठी वरदान आहे आणि खरोखर त्याने केस छान आणि सुंदर होतात. अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की फॉलो करा. आम्ही महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत आईसाठी स्पेशल कोर्स. तुमच्या मुलांना कसं शिकवायचं, काय शिकवायचं ह्याची सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे. फक्त 49 रुपये फी आहे. 3 तासाचं लेक्चर असणार आहे. लाईव्ह लेक्चर आहे, रेकॉर्डेड पण मिळेल. आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा. तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला 7755925370 ह्या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा तुम्हाला नंबरही मिळेल. आणि मी रोज महिलांसाठी दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते. आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण केस गळण्यावर उपाय सापडत नाही आहे आणि केस निर्जीव झाले तर मार्केटमध्ये कुठले प्रोडक्ट आहे, शॅम्पू कुठला वापरायला हवा, कंडिशनर कुठलं वापरायला हवं, यावरचं सेशन आहे. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. थँक्यू.